तुम्ही जावा आत्ताशीच काम शोधा. मला बाप बसला यार मम्मी बसली यार मला दादा म्हटलं मी तेच सुनते जाईल तुम्ही भरा ना फॉर्म तुम्हाला नाही भरता येत का नाही नोंद बंद मग जावा ना कुठे जावा तिथून चेन्नई रोडला जा हां चेन्नई रोड आपल्याला कधी जायचं चेन्नई रोडला आम्ही कधी सोमवार सोमवार आहे आम्ही जाणार आहे ना चेन्नई रोडला सकाळी जायचं फॉर्म भरून यायला तुम्ही कशाला तोपर्यंत त्याच्यात तुम्ही इज्जत करता कुठे कुठे एजन्सी कुठे कुठे उद्या नको ते विषय कुठं बसायचं ते तर माहित नाही ना एजन्सी बघणार सिक्युरिटी कामाला आज दुधाची गाडी चालू चेन्नई रोडला बोललो तर केमला कधी गेली ते रेल्वे चेन्नई रोडचा रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोठं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलच्या बाजूला बरोबर पोरांचे फॉर्म भरून टाक ना हे भरू का पोरांचे फॉर्म भरून टाका म्हणजे काय मग असं नसते का जाऊन इंटरव्ह्यू द्यायचं करायचं इंग्लिश लागते ना इंग्लिश येऊन जातं इंग्लिश नसेल ते येऊन जातं नाही इंग्लिश येतं असं बोलतं की इंग्लिश नसेल तरी येऊन जातं इंग्लिश शिकायला तेवढा टाइम जातो माहिती तेच ना काय बोलायचं इंग्लिश काय बोलायला लागेल तुम्हाला हॅलो सर व्हॉट अबाउट यू स्वतः शिकून घे दुसऱ्यांना सांगणे नाही ना व्हॉट अबाउट युअर त्याचं कशाला फालतू त्याला शिकवायचं आहे त्यांनी फालतू शीतल अकॅडमीला गेला सगळंच गेलं तुझ्या वेळेस मी बोलणार सर मला इंग्लिश येत नाही हिंदी मध्ये टाकून येणार हा येस ऑप्शन बोलून टाक असंच बोलून टाक असंच बोलणार मग काय मग येतं वाटतं का तुम्हाला एंट्री कशी करणार होती असंही मी येईल करणार काही कॉल तर घ्यायचं चष्मा फक्त मला पाहिजे आता मला चष्मा असेल तर नाही घेणार सिक्युरिटी मध्ये नाही घेणार माहिती नाही कुठल्याच बायकांना चष्मे असतात तू बघितली ना माणसांना आणि बायकांना चष्मे असतात सिक्युरिटी कुठले सिक्युरिटी गार्डला अलाव करतात एकदम टाकतात पण ती बाई आहे बदामच आहे जा उलटून वगैरे ते होतं हातपाय घेऊन ये लाज दिसते का साबण लावून अरे वा काय जायचं का तो फ्लाईट बुक करायचं का आपण म्हणतो काय बघून येऊ काय बघून यायचं सांग घेऊ ना मोबाईल याच्यात पण मागासपासून तासपासून उठलंय 6:30 वाजता 7:30 उठले 4:30 झालाय मोबाईल बघ 1.5 तास तर होऊन गेला 5:30 ला तू
बघून येऊ का? तुझं आज बघून येणार होतं ना रे. आजचं सोड. काय बोलतो? तो बोललेली आहे ना, तो बोललेली दादा. नाही तुम्ही काय करता तुम्ही बघून नको चांगले लोक. दादा म्हणजे पप्पाला मी पाठवून दादाला बोललेली 5 वाजता काय तुम्ही आले होते का? झाला गेलो ना तर 12 वाजेपर्यंत 5-7 रूम त्याच्याबद्दल दिवाला बोलतो. दिवाला कसं बघा बजेट मध्ये जर बघायचं असेल असंच जर घ्यायचं असेल बजेट मध्ये बघायचं तर मग थोडं 35 मध्ये बघायचं 35 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत बजेट मध्ये घ्यायचे का चांगले एरियात घ्यायचे नक्की ते ठरवा. चांगल्या एरियात म्हणजे काय स्टेशन जवळ असलं की जरा एरिया नाही जसं आता हे बघा हर एक स्टेशनच्या बाहेर बघा ना झोपडपट्टी असते. ब्रँडाला बघा दादरला जा गरीबा असते झोपडपट्टीच नाही रे दादाला माहित असेल ना दादाला माझा मित्र वाला स्वतः आहे. मित्राचं नाही तुझं सांग. झोपडपट्टी आहे स्टेशनच्या बाजूलाच कुठेतरी आहे. त्यांनी एवढं कुठं तो मार्केट आहे. मार्केटच्या पाठी झोपडपट्टी असू शकते आपल्याला सांग. मार्केट पण एक झोपडपट्टीच आहे जरा. दादरला गेलतो आम्ही पैसे कोण म्हणतो दादरला म्हणजे बघला म्हणजे तुला तिथं जर तुला पसंत आला तर एखाद्या ठिकाणी तिथे लावला असेल मॉल वरती पाठवतो बघा चांगलं आहे 12 घंटे काहीतरी केलं पाहिजे. एक काम करू आणि आमचं हा पोकर घेतला तर ना पप्पा बोलतो घेऊया नाही दादा बोलतो घेऊया किती 61 लाख मग तो बुक करा चांगला आहे मेन रोडला आहे तो बोलतो. तुम्ही बघा रे बुक मी घ्यायला नाही का नव्हतं बघा तुम्ही पप्पा दादा येत बोलणार पप्पा येत बोलणार मत नाही ठरवू राहिले. माझं मत कसं असतं स्टेशनच्या जवळ मिळणार तर स्टेशनच्या जवळ ठीक पण फक्त एवढंच की त्याच बजेटमध्ये थोडंसं 5 मिनिटं अंतर असेल त्या 2 मिनिटं अंतर असेल आणि त्या आपल्या बजेटमध्ये बसणार असेल ते घेतला तर गोष्ट वेगळी. म्हणजे हा वाटतं तुम्हाला आणि हा 61 लाखात घ्यायचा ॲनिमेटेड म्हणजे काय ना वरती जाऊन व्यायाम करा समजलं काय पोरांनी कुठं फिरा वरती फिरा समजलं गार्डन कुठं तुम्हाला टेरेसवरती सगळं कुठं देत तो टेरेसवर सगळं गार्डन टेरेसवर घेतलं असं जर बिल्डिंगचा आवार आहे टेरेस आहे असं आहे तू 7 लाख रुपये घेतो 60 लाख रुपये तर हल्ली स्विमिंग पूल वगैरे आहे का घंट्याचं काय नाही फक्त स्टेशन 5 मिनिटं तुला काय वाटतं नाही येत म्हणाले तुला ते कापायला सांगितलं तर दादा काय वाटतं तुला किती लांब तो तर बाहेरचे सिस्टीम पण बघून आलेले कसे पण घ्यायचे एवढा पैसा नसतो तर कसं बघायला पाहिजे मोबाईलवर सर्च मागायला पाहिजे त्याला बोलतो तर काय तो लक्ष नाही दिलं अरे ट्रेनला बसले ते थोडं तर छान बसलो ट्रेनला तर बसून दे ना. आणि मग तू तेव्हा का नाही करत जेव्हा आम्ही एवढं मी अभ्यास करत होतो आता येऊन फ्री झालो तर बसलो इथं. अरे 3 दिवस झाले आम्ही फ्रेंड बघून एवढ्या दिवसात तू का नाही बघितलं काय काय सुविधा सकाळी पाहिजे सकाळी एवढे पैसे म्हणतो सुविधा काय काय पाहिजे तू सर्च का नाही मागवतो आपलं ऐकत नाही ना मी सुविधा तर सांग ना. एक्सेस आपलं असतंय ना 61 तू बघ ए थांब मी असं नाही बोलत होतो बघ तू तुला तर माहिती
पण त्याच्यात सुविधा काय काय बघायला पाहिजे, काय काय घ्यायला पाहिजे, हायवे स्टेशनच्या जवळ आहे म्हणून सुविधा नाही. ठाकुर्लीला पण तोच सीन आहे. मी बघितलं ठाकुर्लीचे पण फ्लॅट पण तिकडे तुझ्या पण मनातली 60-60. गोष्ट सांगू नको तिथं जरा सर्च मार कसं पाहिजे असे घेतलेले लोकांनी टाकलंच युट्यूब असेल. वरती टाकतो पण तुला पण भेटून जाईल. कुठे टाकते मला येत नाही टाकते काय करतो तुझ्या की आपण एवढे पैसे नसतो. What options are available in flat? What facilities ऋषी, are तो काय available in बोलतो बघ, flat? घेऊन टाक पटकन. ऋषी मोबाईल घेतलाय दे तरी नाही तर कर तरी. अरे बघतो त्या तेच सोड तसं नाही तो काय म्हणतो ते बघ. बोल रे बाई. What facility are available in the flat? का? तिला इंग्लिश समजत नाही, मला समजते तू काय बोलतोय. हा मग मी तेच बोललो ना What बा. facility? Are available in flat. तुला कुठल्या फॅसिलिटी पाहिजे? तो आणि फ्लॅट पैसे. गुगलला विचारतो. हा गुगलला मग विचार ना गुगलला. मम्मी तेच बोलली की फॅसिलिटीज काय पाहिजे काय काय ते आपल्याला. तुला माहिती, तुला काय करायचं जिम अरे त्याच्यात जिम दुसऱ्या बिल्डिंग मध्ये काय असतं काय ते आहे बघ. फॅसिलिटी अरे तू सर्च मारणार आहे. What facility? अरे का काही फ्लॅट वाले आहेत ना एसी लावून देतात, टीव्ही देतात, फ्रीज देतात. What कोण कोण फर्निचर देतं हे असतं फर्निचर देतात एक time. What फर्निचर facility देतं नाही. are available in the flat when buying. टोटली संसार ते बोल मग. प्रिंट पियानो देतात असं फक्त या तुमची भांडी घेऊन नका. कोण कोण माहितीये सगळं घराचं सामान स्विमिंग पूल वगैरे सगळं देतात बंगल्यात. बस तुम्हाला याचं पैसे भरायचं राहायचं. हे बघ मी तुम्हाला सांगतो. पार्किंग, जिम, सिक्युरिटी, पॉवर बॅकअप, एलिव्हेटर, पॅकेज, स्विमिंग पूल, बाल्कनी, कम्युनिटी गार्डन, हां किड्स प्ले एरिया, स्टोरेज एरिया, वॉशर अँड ड्रायर, एअर कंडिशन, गेम्स रूम, पार्टी रूम. एवढं पाहिजे. मग तिथं सगळं आहे. काहीच नाही. घंट्याचं नाही काय बघून घेतलंय ना मी तिथं तेच तो- बोललो एवढं फॅसिलिटी नाही आहे कारण की या स्टेशनच्या बाजूचा एरिया म्हणून. काय करायचं घ्यायचं का नाही घ्यायचं ठरवायचं. आपण कोण तुम्ही हे करून एवढं सगळं नाही. फ्रीज पाहिजे, ओव्हन पाहिजे, टीव्ही पाहिजे. पार्किंग आहे, पार्किंग आहे. हा? पार्किंग एरिया, त्याचे 3 नंबर. पार्किंग एरिया आपण घेतलं का फोर व्हीलर आता आज नाही उद्या तर घेणारच ना. आणि तेव्हा काय पाय रस्ते- खाली घे ना, पाय खाली घे. हो ना वाटतं. काय? तेरी माँ की चूत रे चिनाल खंडी. शिवाय करतो तो? शिवाय करतो पोरांना? तो अलग अलग लेवलची शेर देते. त्याचं एकदम मोठं काही. बोला. आलं का ते मागलं तो. कुत्रे मागं लागले. शिवाय बंदी बोलतात. मी तर युट्यूब साठी रेकॉर्ड करते इकडेच मी शेर देते. आई पप्पा शिवाय करतो. हे त्या दिवशी भांडणं कोणाचे झाले बघ? काम करून गेलता. कोणाचे भांडणं झाले? सांगितलं ना, सुतार पाडायला गेलता. सांगितलं ना. मला नाही कोणाला? अगं तुला बी नाही का कोण रे? काय ती? दिल्ली मावशीचा पोरगा. लीला लीला? हा लीला, हा लीला पप्पा. हा. त्याचं झालं का? आता तू परत तुला विचारतो कोणाचं झालं? लीला मावशीचा पोरगा आणि ह्याचं बायचं पोरगा. बाईचे तिघा पोरांचे. कोणाला सांगते? कशावर? मला जमिनीचे. मला माहिती. पार्किंग वरती पडतं गाडीचे. तो मारायला गेलता? त्यांनी काहीतरी केलं. मी शामला नाही ना, त्यांनी काहीतरी केलं माहिती मला नाही. सांगितलं तुम्ही श्यामला फोन केला असता ना काय झालं त्या दिवशी. काल रात्रीच झालं. हा मग? पार्किंग झाली. यांची पार्किंग वरून काय बांधली होती. घरच्या माणसाची झाली तर ती एक शिडी होती. तर तिथं कोणी ह्यांनी गाडी लावली. तर यांनी लावली. तर ते लावणार कोण? संगीताच्या दारात ना? हा ती शिडी. हा. ते लावलं तर ती बाई बांधते संगीताची बाई. संगीताला ही बाई नाही ती बाई बांधते. ऐक काय झालं ते तर तिथं झालं असं तर ह्यांनी काय केलं त्या दोघांना कोणतरी शिवी दिली तर कोणीतरी हात उचलला असणार. ड्रायव्हर. रवीने उचलला का ह्यांनी उचलला माहिती नाही. हा. तर तिथं त्याचा पोरगा लीला मावशीचा नातेच तो सोडा लागला. सोडायला. हा
नाही नाही नाही. अगोदर काहीतरी झालं वाटतं ते त्याचे बाबा आहेत ना बाईचा नवरा आणि तो साहेब जो सगळ्यात मोठ्या पोराचा पोर ते दोघं जण पडले खाली ते तिघा भाऊ होते. तो माणूस लिलावाची जागा थांब थांब म्हातारा पडला ना तू पडला का आणि बुद्धीचा पण जिम लागला लिलावाची जागा वैष्णव सोबत नाही का पॅटर्न तो मुलगा जिम जातो त्याच्या खानगिरीची कानाखाली वाजवली कोणी तो थांबायला आता त्यालाच मारायला लागले. मी तर लुटलंय तिघं तर लुटले माहित नाही काय झालं रात्री. तू बघायला गेलता ना भांडण मी थोडी जवळ जाईल बघायला तिथं शिकार पाहिजे लांबून कुठून बघत होता बघायला कोण कोण बोलत होतं? सुनांकडे जाऊन बघायचं होतं ना. सुमनचा नवरा आला ना खाली वापस गेला आणि वापस गेला. सोडवायला कोण नाही का? सोडवायला कोण नाही तिथं गेलं? सगळेजण जमा सुतारवाडीतले सगळेजण जमा झाले. भांडण नाही सोडवलं. सोडवले कोणी? कळले श्यामला श्यामने सिरे दिले त्याला त्यांनी सिरे दिला विचारतो कोण तेव्हाच सांगायचं ना कोणचे लागतोयच लावते सांगितलेलं तू झोपलेली तू झोपली. गप्पा दुसऱ्या दिवशी कोणी सकाळी ते? विचार काल रात्री झालं मला वाटलं तिथे काल रात्री झालं दुसऱ्या दिवशी तुला म्हटलं काय गं, कोणाच्या आवाजात काल एवढं? रात्री पण काल तेच तर आहे. तुला तू लगेच